मित्र हो, आयुष्य म्हणजे एक महान ग्रंथ आहे. प्रत्येकाचा एक एक दिवस आयुष्याला एक एक कथा जोडत असते. त्या कथेवर आपण जगत असतो. व्यक्तीचे स्वभाव, व्यक्तीचे भाव, व्यक्ती प्रसंगानुसार कसे कसे वागतात, हाही एक अनुभव आहे. पहा, आपल्या व्यक्तिगत आयुष्यात जरी नसले तरी सभोवतालचा परिसर, सभोवतालची माणसं कशी वागतात, कशी जगतात, आपल्याला पटत नाही. वास्तवतेचं त्यांना भान नाही. जीवन जगावं असं हे कळत नाही. प्रत्येकाची कथा असते. मी यासाठीच म्हणत असतो की कथा असते आणि आयुष्याचं एक पुस्तक आहे. प्रत्येकाचं आयुष्याचं एक पुस्तक आहे. घटनांचा क्रम, आयुष्य कसं पुढं पुढं जातं हे एक मोठं प्रत्येकाचं जग आहे. त्यानुसार तो मनोमय जीवन जगत असतो. भाव व्यक्त करत असतो, बोलत असतो, भांडत असतो, कधी रडत असतो, कधी व्यथा सांगत असतो, कधी कथा सांगत असतो. बोलणं हा प्रत्येकाचा भाव असतो. संवादप्रियता आणि त्यातून कथेला आपण ऐकतो हे वास्तव आहे. काही कथा त्या काल्पनिक असतात आणि त्या रंगून सांगितलेल्या जातात. परंतु सभोवतालचा परिसर, सभोवतालची माणसं, प्रत्येकाचा स्वभाव, त्यानुसार त्यांचं जगणं, बोलणं हे चलचित्र आहे. हा खुल्ला रंगमंच आहे आणि हा रंगमंच अनुभवणं म्हणजे जीवन आहे. कारण तुम्ही आम्ही सारे नाट्यकर्मी आहोत. प्रत्येकातला कलावंत हा जिवंत आहे आणि हा लाईव्ह टेलिकास्ट आहे ना, लाईव्ह जीवन. आणि यातूनच एक गंमत वाटते. आयुष्य हे गमतीदार आहे, मनोरंजन आहे, ट्रॅजेडी आहे, ड्रामा आहे, ऍक्शन आहे, अभिव्यक्ती आहे, भाव प्रदर्शित करण्याची प्रत्येकाची भूमिका आहे, कला आहे. त्यानुसार जो तो इथं आपली कला सादर करतो, आयुष्य जगतो, आयुष्य अनुभवतो आणि कालोखांमध्ये असतं. जे आहे ते आहे, त्याबद्दल आपण काही सांगू शकत नाही. कालगणनानुसार ते चालत राहणार. जन्म मृत्यूचा हा फेरा आहे. व्यथा आहेत, वेदना आहेत, शरीर आहे त्याला व्याधी आहे आणि ते प्रत्येकाच्या वाट्याला आलेलं असतं. आजारपण, म्हातारपण, पिकलेपण हे व्यथा वेदनाने आहे. पेन इज आवर प्रॉपर्टी. वेल्थ प्रॉपर्टी ला वारसदार असतात, पण आपली शरीर व्याधी ही व्यक्तिगत संपदा आहे.